हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं आणि देवघर हा प्रत्येकाच्या घरातला आत्मा आहे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये जास्तीत जास्त कुठल्या चांगल्या वस्तू ठेवू की ज्या वास्तुशास्त्राप्रमाणे आहे, ज्या आपल्याला फायदेशीर ठरतील. आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटांमध्ये आपल्याला त्या वस्तूंकडे बघून एक एनर्जी मिळत असते. अशा वस्तू आपण ठेवण्याचा आपल्या देवघरात प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीने देव आपण आपल्याला जे देव त्याच प्रकारे जे देव महत्त्वपूर्ण आहेत आपल्या देवघरामध्ये तेही आपण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांची आपल्या हातून सेवा व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पण ज्यांची आपल्या हातून सेवा घडते, ज्या गोष्टी आपल्या म्हणजे आपण त्यांची सेवा करू शकतोय, आपल्याला त्या सर्व माहिती आहे, अशाच गोष्टी आपण देवघरामध्ये ठेवल्या पाहिजे. कारण उगाचची गर्दी जर देवघरामध्ये केली तर देवघरामध्ये उगाच अडचण होते आणि त्यांची सेवा होत नसल्यामुळे त्या मूर्ती अशाच पडतात. त्याच्यामुळे कधीही देवघरात वस्तू घेताना ज्याची आपल्याने सेवा होईल त्याच वस्तू घ्याव्या. आणि महत्त्वपूर्ण अशा काही वस्तू आहे जे प्रत्येकाच्या देवघरात असायलाच हव्या. तर आर्थिक अडचणी ह्या प्रत्येकाला येत असतात. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा प्रत्येकजण करत असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, कायम स्थिर असावी, आपल्याकडे पैशाची कधीच कमी पडू नये, म्हणून जो प्रत्येकजण हा लक्ष्मी मातेची सेवा करत असतो. तर त्याचेच एक रूप ज्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते म्हणजे गजलक्ष्मी, जिला गजांत लक्ष्मी म्हटलं जातं. आपण हत्ती म्हणतो त्याला. अशा प्रकारे तर यांना गजलक्ष्मी म्हणतात, हत्ती म्हणतात, गजांत लक्ष्मी म्हटलं जातं. तर ही बरेच जण असा प्रश्न असतो बरेच जणांचा की ही गजांत लक्ष्मी आपल्या देवघरात का असावी. तर बघा, हे जे हत्ती आहे म्हणजे गजांत लक्ष्मी आहे, हिला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. हे लक्ष्मीचं वाहन आहे, त्याच्यामुळे आपल्या देवघरात असलं तर हे खूप शुभ मानलं जातं. आणि आपल्या घरामध्ये गजांत लक्ष्मी कशी असावी तर अशी असावी बघा, वरती सोंड केलेली, म्हणजे ही आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आहे. हिचं वरती सोडणे म्हणजे काय तर ती आपल्याला आशीर्वाद देते भरभरून, अशा प्रकारे ती असावी. तर गजांत लक्ष्मी आपल्याला पितळामध्ये मिळून जाते, चांदीमध्ये मिळून जाते, पण ती भरीव असायला पाहिजे. घेताना नेहमी भरीव असे हत्तींची जोडी भरीव घ्या. आणि चांदीमध्ये घेऊ शकता, पितळामध्ये घेऊ शकता, पण बाकी कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही घरातल्या डेकोरेशनसाठी तुम्ही वेगळ्या धातूमध्ये घेऊ शकतात. पण तुम्हाला जर देवघरात ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पितळाची किंवा चांदीची घ्यायला प्रेफर करा. बघा, आता प्रत्येक देवपूजेचं साहित्य ज्या दुकानात मिळतं किंवा पितळाचं जे शॉप असतं किंवा आजकाल सोनारांच्या शॉपवर सुद्धा या गजांत लक्ष्मी आपल्याला मिळून जातात. तर काही कशावरही खर्च न करता किंवा तुम्ही जर घेऊ शकत असाल आणि तुमच्या घरात देवघरामध्ये ह्या गजांत लक्ष्मी नसतील तर तुम्ही नक्कीच ह्या, आता मार्गशीर्ष महिना येतोय तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नाही पण लक्ष्मी मातेचं हे एक रूप तुमच्या देवघरात असायलाच हवं. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला म्हणजे या पद्धतीने मिळत असतो. एक गजलक्ष्मी आपल्या देवघरात असणं म्हणजे तिच्यासारखं बल आपल्याला ते तिच्याकडे बघून आपल्याला मिळत असतं. कारण हत्ती म्हटलं तर खूप स्ट्रॉंग प्राणी आपल्याला माहिती आहे, म्हणून त्याच्यासारखंच बळ तो आपल्याला प्रदान करत असतो. एक विश्वास, एक दृढता, सहनशीलता तो आपल्याला देत असतो. तर असं हे गजांत लक्ष्मीचं रूप आहे, त्याच्यामुळे आपल्या देवघरात ते असायलाच हवं. आणि आर्थिक परिस्थिती ही केव्हा बिकट होते, कधी चांगली होते, काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जर काही ह्या गजांत लक्ष्मी असतील तर आपण मंगळवार, शुक्रवार त्यांची सेवा करू शकतो, त्यांच्यावर कुंकुमार्चन करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण त्यांना विकत घेतो त्यावेळेस घेताना कसं घ्यायचं, वरती सोंड असलेली आणि उजवा पाय तिचा पुढे आहे म्हणजे चालतोय हत्ती असं घ्यायचं. आणि चालत असताना त्याचा उजवा पाय पुढे असला पाहिजे. तर उजवा पाय म्हणजे बघा, मी हा दाखवते तुम्हाला, उजवा पाय पुढे आहे म्हणजे तो चालतोय. तर चालणारी आपल्याला गजांत लक्ष्मी पाहिजे, स्थिर असलेली नको. तर घेताना एवढी गोष्ट लक्षात ठेवा, दोघंही गजलक्ष्मीचे पाय तुम्हाला बघायचे आहे. उजवा पाय पुढे आहे म्हणजे हा हत्ती चालतोय असं ते दर्शवतं. तर घेताना ही एक गोष्ट बघून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपण घरी आणल्यानंतर तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे. पाण्याने करा, पंचामृताने करा. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळा श्रीसूक्तम बोलून तुम्ही कुंकुमार्चन या दोघांना असं प्लेटमध्ये ठेवून द्यायचं, त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं.
11 वेळा श्रीसूक्तम बोलून आणि त्याच्यानंतर त्यांची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकतात. देवघरामध्ये स्थापना करत असताना तुम्हाला त्यांचं तोंड असं ठेवायचं आहे. देवांच्या कडे त्यांची पाठ आली पाहिजे आणि पुढे आपल्या समोर त्यांचं तोंड आलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या घरामध्ये गजंत लक्ष्मी आणायची आहे आणि तिची सेवा करायची आहे. अशा प्रकारे तिची स्थापना करा, सेवा करा आणि आणताना नेहमी भरीव चांदीची असो पितळाची असो पण भरीव 2 गजंत लक्ष्मी आणा आणि त्यांची मंगळवारी शुक्रवारी तुम्ही सेवा करू शकता. व्यवस्थित अभिषेक करून तुम्ही त्यांची स्थापना करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती अभिषेक करून कुंकुमार्चन करू शकता. दरवेळेस कुठलाही शुभ मंगल प्रसंग असला, मंगळवार आहे, शुक्रवार आहे, मार्गशीर्ष महिना आहे, नवरात्र आहे, त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावरती कुंकुमार्चनाची सेवा करू शकता. बघा, आपल्या घरामध्ये जर आपण स्थापना केलेली आहे, गजंत लक्ष्मीचं रूप म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये मदत करणारी देवता म्हणजे लक्ष्मी माता आहे. तर आपल्या घरात तिला जर आपण स्थापित केलं तर तिची सेवा आपल्या हातूनही झालीच पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला जमतंय तेव्हा तुम्ही त्यांचं सेवा करत जा. देवपूजा करत असतानाही तुम्ही त्यांच्यावर हळदी कुंकू वाहून त्यांना धूप दीप दाखवू शकता, नमस्कार करू शकता, फुलं वाहू शकतात. अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये आपण जर त्यांना स्थापन केलं तर आपली जबाबदारी बनते की आपण त्यांची सेवा व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे. तरच आपल्याला आपल्या घरामधल्या वस्तू ज्या आपण देवघरात आणून ठेवलेलं आहे तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. फक्त देवघरात आणायचं म्हणून आणायचं नाही आहे, तर आपल्याला प्रॉपर त्याची सेवा पण करायची आहे आणि तर आपल्याला त्या गोष्टी आणलेल्याचा फायदाही होत असतो. तर अशा प्रकारे गजलक्ष्मी ही खूप महत्त्वपूर्ण अशी वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या देवघरातील एक वस्तू आहे. प्रत्यक्ष देवीचं स्वरूप आहे. तर तिला आपल्याला अशा प्रकारे घरी आणायचं आहे, स्थापना करायची आहे, सेवा करायची आहे. आता ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की आपण का आणतो, कशी स्थापना करतो, कोणत्या सेवा करायच्या. तर ज्या पण लक्ष्मीच्या सेवा आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या सेवा आपण गजंत लक्ष्मीवर करू शकतो. म्हणून असं काही वेगळं तुम्हाला विचार करण्याची गरज नाही आहे की आपण कोणत्या कोणत्या सेवा कराव्या. तर ज्या पण सेवा तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या सेवा तुम्ही अशा प्रकारे प्रत्येकाने गजंत लक्ष्मी आपल्या घरात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच आणायची आहे. जर नसेल तर नक्की घेऊन या, असेल तर अशा प्रकारे सेवा करा. म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्ष्मीचा चांगला आशीर्वाद मिळेल, नेहमी लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअरही करा. त्याच्यामुळे काय होईल की सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लगेच बघायला मिळतील आणि पहिल्यांदाच लगेच बघितल्यामुळे तुम्ही ते जे सेवा मी सांगते, जी माहिती ते तुम्हाला पहिल्यांदाच मिळेल. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.